तर जय हिंद मित्रांनो, मी वन्यजीव रक्षक आकाश. तर मित्रांनो, आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आजचा व्हिडिओ बनवायचं एक कारण आहे, जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही ॲक्सिडेंट होऊ नये, या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. सध्या आम्हाला एक रेस्क्यू कॉल आला. 2 दिवसामध्ये भरपूर बेबी साप निघायला लागले. छोटे साप असल्यामुळे लोकं पकडायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त बाईटचं रेकॉर्ड ही पावसाळा आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये होतं. छोटे साप असल्यामुळे लोकं त्याला ते साप ओळखता येत नाही आणि त्याच्यामुळं बाईट होतात. तर हा एक विषारी जातीचा साप आहे. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. छोटा आहे पण ह्याचा धमाका मोठा आहे. जसं की मित्रांनो, मी माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये मी लिहिलेलं आहे की 0% स्नेक बाईट. तर मित्रांनो, त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जर तुम्हाला साप पकडा येत असेल तरच साप पकडावा. विनाकारण तुमचा जीव धोक्यात घालू नका. हा विषारी साप आहे. जेवढा मोठा साप पकडा रेस्क्यूला टफ जातं, त्याच्यापेक्षा दुप्पट असे छोटेही साप रेस्क्यू करायला टफ जातं आणि एखादा एक्सपर्ट असला तरीही त्याच्याकडून ह्या अशा छोट्या सापांची बाईट होते. हा एक विषारी कोब्रा आहे. जवळपास हा मोठा झाल्यावर 6-7 फुटापर्यंत होऊ शकतो.